ठिबकच्या माध्यमातून बिना मजूर बिना इंधन खतं शेतात द्या अशी एक व्हिडिओ मी बनवली होती आणि ह्या व्हिडिओमध्ये मी फर्टिलायझर टँक आणि व्हेंचुरीबद्दल सांगितलं होतं. तर ह्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक कमेंट शेतकरी दादाने विचारली आहे की सर हे जे खतं आहेत हे आपण डायरेक्ट झाडांना दिल्यामुळे झाडांना काही दुष्परिणाम होतो का? तर बिलकुल होत नाही, कारण हा ठिबकच्याद्वारे खतं द्यायचं हे मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभर पॉप्युलर झालं आणि भरपूर साऱ्या कंपन्यांनी पाण्यात विरघळणारे खतंसुद्धा डेव्हलप केले आहेत. तर हे खतं बनवलेच तसे आहेत की तुम्ही ते डायरेक्ट पाण्यात विरघळल्यामुळे पाण्यातनं ठिबकच्या माध्यमातून डायरेक्ट झाडाच्या मुळापर्यंत नेतात आणि त्याच्यामुळे ते त्वरित लागू होतात. उलट तिच्यात मजूरची जी पैशाची खर्च असतो तो वाचतो आणि बिना इंधन हे सर्व काम होत असतं. आता याच्यात फक्त एक काळजी तुम्ही घ्यायची की एकरी 5 ते 10 किलोच्या वर कुठलंही खत तुम्ही द्यायचं नाही. कारण काय होतं, प्रत्येक खतामध्ये काहीतरी अन्नद्रव्य असतं आणि मग ते जर तुम्ही जास्ती दिलं तर ते जास्ती भेटेल आणि बाकी अन्नद्रव्य कमी पडतील, तर त्यावेळेस तुम्हाला काही अडचण होऊ शकते. पण नॉर्मल परिस्थितीत तुम्हाला काहीही अडचण होणार नाही.